आपण आधीच्या भागात पाहिले की एके दिवशी दुपारच्या वेळेस अजयच्या केबिनमधला फोन खणखणला. पलीकडून अत्यंत घाबरे आणि रडवेल्या आवाजात कुणीतरी बाई बोलत होती. हॅलो अजय साहेब, मी पारू बोलती. आशाल तसं निघून या. अंगणात जाताना पायरीवरून पाय घसरून क्षमाताई साहेब पडल्या. लय लागले त्यासनी. त्यांना कदमबाईच्या इस्पितळात नेलं या. तुम्ही लवकर निघा. समधी तिथंच गेलेत. आणि आता पुढे. अजय काही क्षण एकदम सुन्न झाला. त्याच्या कापऱ्या हातातून रिसिव्हर कधी खाली पडला त्यालाही कळलं नाही. पुढच्या क्षणी भानावर येत त्याने समोर पडलेली गाडीची चावी घेतली आणि तो धावतच निघाला. सगळेजण त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागले. धडपडत तो बाहेर पडला आणि गाडीत बसला. त्याला कळायच्या आत तो कदम हॉस्पिटल जवळ होता. घामेजून गेलेला अजय धावतच पोहोचला आणि आत गेल्यावर समोर त्याला तात्या दिसले. त्याची आणि शमाची आई रडत होत्या. तात्या बाजूला होते खुर्चीत बसून, पण त्यांची चलबिचल त्यांच्या हलणाऱ्या पायावरून जाणवत होती. ऑपरेशन चालू होतं. अजय तिथे जातच त्याच्या आईने त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. तो तिला सावरणात तोच डॉक्टर कदम बाहेर आला. सगळ्यांकडे एक नजर पाहून झाल्यावर अजयकडे पाहत त्या म्हणाल्या, आय एम सॉरी. डोक्याला जबर मार लागला असल्याकारणाने खूप रक्तस्राव झाला होता. त्यामुळे आम्ही त्यांना आणि बाळाला वाचवू नाही शकलो. अजयच्या अंगातून एक शहारा धावत गेला पायापासून डोक्यापर्यंत आणि कानात एक सुन्न करणारी किंकाळी ऐकू आली फक्त आईची. त्यानंतर तो जणू काही दगड बनून गेला. त्याला काही कळेनासे झाले. तो फक्त इकडे तिकडे बघू लागला. समोर फक्त आक्रोश करणारे चेहरे दिसत होते त्याला. हळूहळू तेही धुसर होत गेले आणि मग फक्त उरला तो काळोख. अजय, अजय, ए अजय, काय रे, कुठे हरवलास इतका? अजयला मागून एक हात खांद्यावर जाणवला आणि त्याची तंद्री भंगली. त्याने वळून पाहिलं तर कविता काहीशा आश्चर्याने हसत त्याला साथ घालत होती. पुन्हा तोच विचार ना. कितीदा सांगितलं तुला अजय, घडून गेलेल्या गोष्टी बदलू शकत नाही आपण. चल, मला आत घेऊन चल बरं. अजयच्या चेहऱ्यावर आलेला घाम पदराने पुसत कविता म्हणाली. अजय तिच्या फुलांनी सजलेल्या रूपाकडे बघत वरवर हसला आणि तिच्या खांद्याला धरून तिला हळूहळू खोलीत घेऊन गेला. रात्री झोपण्याची वेळ झाली. औषधं देऊन कविताला झोपवलं त्याने, पण आज त्याचे डोळे सताड जागे होते. तो उठून खिडकीजवळ गेला आणि बाहेर त्या चाफ्याला बघत उभा राहिला. आज खूप बेचैन झाला होता तो. खूप दिवसांनी त्याचा हात बाजूच्या ड्रॉवरकडे गेला. त्याने त्यातून हळूच एक सिगारेट आणि लायटर काढलं. आवाज न करता ड्रॉवर बंद केला आणि खिडकी लावून तो गुपचूप बाहेर निघून गेला. सिगारेट सिलगावली आणि डोळे बंद करत एक झुरका घेतला. पुन्हा डोळे उघडले तर समोर तेच चाफ्याचे झाड. पुन्हा एकदा भूतकाळ डोळ्यासमोर आला. याच चाफ्याच्या मुळाशी त्याने शमाची थोडी राख टाकली होती. झुरके घेत घेत तो त्या चाफ्याच्या झाडाला बघत होता. डोळ्यातून त्याच्याही नकळत अश्रू वाहत होते. एक झुळूक आली आणि ते झाड थरथरले. त्याची नजर एकटक पाहत होती. पुरुषभर उंचीचे झाड. त्याला क्षमा वाटू लागलं. दोन्ही हात पसरून ती आपल्याला बोलावते आहे असा भास झाला. तो नकळत उठला, सिगारेट विझवली आणि झाडाजवळ गेला. त्याच्या फांदीला हळूवार हाताने गोंजारत हुंदके देत रडू लागला. तिथेच खाली बसून शून्यात हरवून गेल्यासारखा बसून राहिला. पुन्हा त्याची तंद्री लागली. क्षमा गेल्यावर बरेच लोक त्याची सांत्वन करण्यासाठी भेटायला येत होते. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, कामावरची मंडळी, सगळेच. इतक्या सोन्यासारख्या आयुष्यातून, संसारातून इतक्या अचानक क्षमासारख्या लाभवी मुलीचं निघून जाणे सगळ्यांना चटका लावून गेलं. अशाच एका दुपारी तो एकटाच अंगणात बसला होता. आईचा नुकताच डोळा लागला होता. एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक त्याच्याच वयाची एक स्त्री बाहेर पडली. साडी नेसली होती, पण गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. चेहरा त्याला ओळखीचा वाटत होता, पण नक्की लक्षात येत नव्हतं. म्हणून त्याने थोडं निरखून पाहिलं. तोवर ती मुलगी पुढ्यात येऊन उभी राहिली. ओळखलं ना? मोजकच हसून तिने प्रश्न केला. अगं कविता ना तू? मी खरंच ओळखलं नाही तुला आधी. ये बैस, मी पाणी घेऊन येतो. थोडासा गोंधळून अजय म्हणाला आणि आत पाणी आणायला गेला. कुठे होतीस इतकी वर्ष? लग्नालाही नव्हती आली ना तू? पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवत अजयने विचारलं. अरे नाही, तुमच्या लग्नाच्या वेळेसच मी मामाकडे गेली. अचानक ठरलं, त्यामुळे काही सांगता नाही आलं कुणालाही. कविताने पाणी पीत इकडे तिकडे बघत उत्तर दिलं आणि अजय काही बोलणार तोच पुन्हा बोलू लागली. काकूंचा फोन आला परवा मला. त्यांनी क्षमाबद्दल सांगितलं.
मग काल सकाळी तशीच निघून आली. तू ठीक आहेस ना? कविता अचानक खूप हळवी झाली होती. आजीने डोळ्यातले अश्रू सावरत हसण्याचा एक व्यर्थ प्रयत्न केला. तिने आपली खुर्ची त्याच्या बाजूला सरकवली आणि त्याच्या हातावर हात ठेवत त्याला धीर देऊ लागली. त्याने तो अजूनच रडू लागला. त्याला रडताना पाहून तिलाही अश्रू अनावर झाले. बराच वेळ गेल्यावर ते दोघे सावरून बसले. डोळे पुसून झाल्यावर तो तिची चौकशी करू लागला. इतकी वर्ष तिकडेच राहिली आणि मग आता काय करते? काका किती शिस्तीचे आहेत माहिती ना तुला. त्यांची सारखी भुणभुण असायची. कंटाळा यायचा रे. काकूंकडे बघून सहन करायची. आई बाबा गेल्यावर त्यांनी सांभाळलं होतं. काका तापट, पण काकूने खूप माया केली माझ्यावर. पण मग नाही जमलं अरे जास्त वेळ तिकडे काढणं. 2 वर्षापूर्वी काका गेले, पण इकडे यावं नाही वाटलं. शिवाय मामाच्या घरी सगळं मला हवं तसं चालू देतात. सगळे लाड करतात. आधी पत्रकार होते, आता दूरदर्शनमध्ये बातमी निवेदक म्हणून काम मिळेल असं दिसतंय. बघूयात. अजय तिच्याकडे बघत राहिला तशी ती गोड लाजली. तिला लाजताना पाहून अजय दुःख विसरून मनापासून हसला काही क्षण. कविता राजे, तुम्ही चक्क लाजता आहात. अगं तुझ्या थाऱ्याला उभं राहण्याची कुणाची बिशाद नसायची कॉलेजमध्ये. तुझ्या नाटकात काम करायला नकार दिला म्हणून तू माझ्याशी भांडण करून बोलणं टाकून दिलं होतं. आणि तू आत्ता अशी साडीमध्ये केस वाढवून वेणी घातलेली अशी लाजते आहेस. खरंच विश्वास नाही बसत अगं. मगाशी म्हणूनच तुला ओळखायला वेळ लागला मला. काही नाही रे, तेव्हा होते मी बिंदास पोरकट, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्या वयात ते ठीक होतं. ते वय खरंच वेडं होतं, खूप वेडं. इकडे तिकडे बघत ती बोलत होती आणि तिची तंद्री लागत होती. इतक्यात अजय म्हणाला, वाटतेच पत्रकार अगदी. बरं, लग्न वगैरे नाही केलं अजून? तुझ्यासारखा नाही ना भेटला कोणी? असो, चल आता निघते. काकू वाट बघत असेल आणि एक कामही आहे इथे, ते आटपून मग घरी जाते. आणि आता आहे इथेच, येईल पुन्हा. असं म्हणत ती लगबगीने जाऊ लागली. तसा अजय तिला गाडीपाशी सोडायला गेला. गाडीत बसताना त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, काळजी घे अजू. खूप दिवसांनी त्याने ती हाक ऐकली होती. त्याला बरं वाटलं. ती गाडीत बसली तसा हा गाडीच्या दरवाजावर वाकत तिला म्हणाला, कविता खूप बरं वाटलं तू आलीस पण. इतकं म्हणत तो पुन्हा हळवा झाला. कविताने त्याला हलके हसून धीर दिला आणि ती निघाली. त्यानंतर ती येत राहिली घरी. आईशी गट्टी जमली होती तिची. घरी येऊन जेवण करून देणं, सांत्वन करण्यासाठी भेटायला येणाऱ्या लोकांची उठबस करणं, सगळं तिचं ती बघत होती. आई आणि अजयला तिचा खूप आधार वाटू लागला होता आता. कॉलेजमध्ये असतानाचे किस्से आठवून बऱ्याचदा हसत तिघेही. शमाची आठवण आली की मात्र सगळे रडायचे. आता 8 महिने होऊन गेले तरी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. अजय दिवसभर कवितासोबत असल्याने दुःख विसरून असायचा, पण रात्री तो आणि चापा ठरलेला असायचं. काय झालं कुणास ठाऊक, पण इतकी काळजी घेऊनही चापा आता बहरत नव्हता. झाड वठलं नव्हतं, पण का कुणास ठाऊक फुलं लागत नव्हती त्यावर. रात्री खिडकीत उभा राहून अजय बऱ्याचदा त्याच्याशी क्षमा समजून बोलायचा. त्याला सगळं आयुष्य खूप जड वाटायचं. कामावर रुजू झाला, काम सुरू झालं पूर्वीप्रमाणे. व्याप वाढवला त्याने मुद्दाम, पण तरीही राहून राहून त्याला क्षमा आठवायची. तिचं ते निपचिप पडलेलं शरीर आठवून तो शहारून जायचा. कधी कसलंही व्यसन नसणारा अजय आता सिगरेट ओढू लागला होता. या सगळ्यामध्ये काळ मात्र त्याच्या गतीने चालत होता. बघता बघता वर्ष गेलं. 2.5 वर्ष झाली होती. आता शमाला जाऊन अजयच्या आईची तब्येत अलीकडे कुरबुर करायला लागली होती. त्यांना खूप वाटायचं की शमाचे दुःख विसरून अजयने आता पुन्हा संसार थाटायला हवा. त्याला आधाराची गरज होती आणि आपण तरी कुठवर असणार त्याच्यासाठी. कवितामध्ये त्यांना आशेचा किरण दिसला होता, पण अजय तयार होईल का या भीतीने त्या अजून तरी काही बोलत नव्हत्या. एके दिवशी कविताची काकू भेटायला आली तेव्हा तिच्याकडे त्यांनी मनातलं बोलून दाखवलं. त्यानंतर त्या दोघी बराच वेळ बोलत होत्या. अगदी संध्याकाळी अजय कामावरून येईपर्यंत त्यांची चर्चा चालू होती. अजय, ये अजय, उठ ना, बघ माझ्याकडे. अजयने डोळे उघडून पाहिलं तर एक निर्विकार चेहऱ्याने शमा त्याला पाहत उभी होती. अजय पटकन उभा राहिला आणि तिच्याकडे जाऊ लागला. तसं तिने हातानेच त्याला थांबवायची खूण केली आणि म्हणाली, तू येऊ नको अरे इथे काही नाही आता. मलाही नाही करमत इथे असं. मीच येते, थांब तुझ्याकडे. तू नको येऊ, मी येते. असं म्हणत बघता बघता तिने एका तेजस्वी फुलपाखराचे रूप घेतले आणि त्याच्या भोवती 2 चक्रा मारून ती त्या चाफ्याच्या झाडात लुप्त झाली. हळूहळू त्याच्यासमोर तो सारा प्रकाश विरत गेला
अजय दचकून उठला. सकाळ होत होती. अंधुक प्रकाश दिसायला लागलेला तसा. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला कळलं की तो चाफ्याच्या झाडाला टेकून झोपी गेलेला रात्री विचार करत करत. कविताची आठवण होताच तो पटकन उठला आणि खोलीत गेला. कविता अजून गाढ झोपलेली. त्याला हायसं वाटलं. त्याने आंघोळ केली आणि तो खोलीमध्ये खिडकीजवळ चहा घेऊन खुर्चीत बसला. कविताकडे पाहून हलके हसला तो आणि मग तिच्या गर्भाकडे पाहिलं. त्याला आताही विचार करताना खूप वेगळं वाटत होतं की इतक्या वर्षांनी इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आणि तरीही कालपासून तो पुन्हा शमाच्या आठवणीत रमला होता. चहाचा घोट घेतल्यावर त्याला थोडी तयारी आली, पण नजर बाहेर चाफ्याकडे गेली आणि तो रात्रीच्या स्वप्नाचा विचार करू लागला आणि नकळतच पुन्हा भूतकाळात गेला. एके दिवशी न राहून आईने त्याच्यापाशी पुन्हा लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला. अजयनं ठाम नकार दिला तरीही त्या त्यांच्या परीने प्रयत्न करतच राहिल्या आणि त्यानंतर दर दिवशी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी आल्यावर त्या मुद्दाम लग्नाचा विषय काढत असत. आधी सपसेल नकार देणारा अजयला नंतर मात्र आईंचे म्हणणे पटू लागले होते. शिवाय त्याच्या आयुष्यातील पोकळीची जाणीव त्याला रोजच होत होती, पण तरीही तो नकार देत होता. त्या दिवशीसुद्धा आईने रात्री जेवताना विषय काढला. शेवटी आईच्या रोजच्या त्रासाला वैतागून त्याने विचारलं, बरं आई, तू म्हणते तसं मी लग्नाला तयार झालोच तर कोण देणार आहे मला मुलगी? कोण माझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे? तेव्हा ऐक माझं, सोडून द्या हा विषय. कविता कशी वाटते तुला? आईच्या प्रश्नावर तो चमकला. काही क्षण गांगारून गेला आणि मग म्हणाला, काहीतरी बोलू नको आई. ती चांगली मैत्रीण आहे इतकंच. त्या पलीकडे मी विचार नाही केला कधी तिचा. तिचं अजून लग्न झालेलं नाही आहे. चांगली वागते आपल्याशी म्हणून असा कसा विचार करू शकतो आपण? आणि ती तयार असेल तर? आई, अगं ती एका बिजवराशी लग्न करेल कारण तू तिला आवडतोस. आईच्या उत्तरावर मात्र अजय खरंच गप्प झाला. त्याला काहीच कळत नव्हते. कसा बसा फक्त तो म्हणजे इतकंच बोलू शकला. सांगते, त्या दिवशी तिची काकू आलेली. तिने मला सांगितलं कविता येणार होती म्हणून तिने तिचा रूम साफ करायला घेतला तेव्हा तिथे माळ्यावर एक जुनी डायरी तिला सापडली. ती कविताच्या कॉलेजच्या वेळची डायरी होती. तिने सहज चाळून पाहिले तर त्यात तिने तुझ्यावर केलेल्या कविता आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल लिहून ठेवलं होतं. कविता आली त्या रात्री तिने तिला त्याबद्दल विचारलं तेव्हा तिने सगळं खरं असल्याची कबुली दिली. ती सुरुवातीपासूनच तुझ्यावर प्रेम करायची, अगदी आजही करते. क्षमा आणि तुझ्याबद्दल समजलं तेव्हा तिने सगळं काही आपल्या मनात ठेवलं होतं आणि तुमच्या लग्नाच्या वेळी ती हे शहर सोडून मामाकडे निघून गेली. आताही तिला तिथे दूरदर्शनमध्ये कामाची संधी चालून आली होती, पण निवळ आपल्यासाठी किंबहुना तुझ्यासाठी तिने ती नाकारली आणि ती इथेच राहिली आपल्यात. तिच्या मनात अजूनही तू आहेस, पण तुझ्या मनात क्षमा असल्याने ती हे कधीच बोलून दाखवणार नाही हे तिच्या काकूने ओळखलं आणि म्हणून त्या तिच्या नकळत माझ्याशी बोलायला आल्या होत्या. मला विचारशील तर कविता खूप गोड आणि गुणी मुलगी आहे. तिच्याशी लग्न कर, संसार कर. अख्खं आयुष्य आहे तुझ्या पुढे. मी आज आहे सोबत, पण उद्याचा माझा काय भरोसा? तुझे बाबा गेल्यावर तू होतास म्हणून मी जगू शकले. आपल्याला साथीदाराची गरज असतेच रे. ऐक माझं. अजय खाली मान घालून ऐकत होता, पण डोक्यात कॉलेजचे प्रसंग फिरू लागले. कविताने त्याच्याशी केलेले भांडण आणि मग धरलेला अबोला, तिचे त्याची बाजू घेऊन भांडण, सगळं आठवत होतं त्याला आणि आता त्याचे अर्थही लागत होते. क्षमापुढे त्याला इतर कुणाचा विचार करायला वेळही नसायचा. दोघे त्यांच्याच दुनियेत असायचे आणि कविता म्हणजे चुकूनही मुलगी झालेली टॉमबॉय. ती कधी डायरी लिहित असेल, कविता करत असेल असं चुकूनही कुणाला वाटणार नाही. म्हणून तर त्या दिवशी साडीत एक वेणी घातलेल्या कविताला ओळखू शकला नव्हता तो. पण ती आपल्यावर इतकं प्रेम करते आजही, या विचाराने त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो आईकडे बघून, मला खरंच आता काय बोलावं ते कळत नाहीये. आपण नंतर बोलू यावर, इतकंच म्हणाला आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. नंतर बरेच दिवस आईने विषय नाही काढला, पण त्यांना खात्री होती की अजय लग्नाला तयार होईल. त्यामुळे त्याने विषय काढेपर्यंत त्या शांत होत्या. अजयने चांगले 2 आठवडे घेतले आणि शेवटी होकार दिला. दरम्यान आईने शमाच्या घरी जाऊन तात्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती. मुलीच्या जाण्याने तात्या आता खूपच हळवे झाले होते. ते म्हणाले, काळजाचा तुकडा गेला आमच्या, पण म्हणून आम्ही जगणं नाही सोडलं. मग अजयने तरी का सोडावं? लेकाचं आयुष्य खूप आहे अजून. आता तोच आमचा पोरगा.
त्याचं भलं होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. खुशाल होऊ द्या तुमच्या मनासारखं. अगदी साध्या पद्धतीने घरगुती कार्यक्रम झाला. लग्नाच्या देवीच्या देवळात मोजकी माणसं आली होती. आता अजयची आई निर्धास्त झाली होती, कारण कविता त्याचा सांभाळ करेल याची पूर्ण खात्री होती त्यांना. कविताशी लग्न केल्यावरही अजयने थोडा वेळ मागून घेतला तिला पूर्णपणे स्वीकारायला. कविताही समंजस होती. तिने समजून घेतलं होतं तिच्यासाठी आजही पत्नी होता अजयची पत्नी होता येणं हेच भाग्याचं होतं. कविताच्या प्रेमाने अजयला तिच्यापाशी नेलंच आणि शेवटी काळ जखमावर फुंकर घालत असतोच की. आज कविताला 8वा महिना चालू होता आणि अजय तिची सर्वतोपरी काळजी घेत होता. आता अजय व्यवस्थापक झाल्याने काम वाढत होतं, पण तरीही तो जातीने कविताला हवं नको ते सगळं बघत होता. क्षमाच्या वेळी न करता आलेले कर्तव्य तो आता कटाक्षाने पार पाडत होता. कपातला चहा संपला आणि अजयची तंद्री भंग पावली. त्याची नजर कविताकडे वळली. ती नुकतीच उठली होती आणि पलंगावरून खाली उतरू पाहत होती. कप तसाच ठेवत अजय लगबगीने उठला आणि तिला आधार देत बाथरूमकडे घेऊन गेला. दिवस आता भराभर जात होते आणि कविताची तारीख जवळ येत होती. अजय खूप काळजी घेत होता, पण त्याला राहून राहून भूतकाळ आठवत असे. कुणाशीही न बोलता तो जमेल तितकं शांत आणि हसून खेळून राहायचा प्रयत्न करत. एके रविवारी सकाळी अंगणात बसून नाश्ता करता करता गप्पा मारत होते अजय आणि कविता. तुला माहिती आहे अजय, मला गेले काही दिवस ना एक छान स्वप्न पडत अरे. ते स्वप्न? हां. आणि रोज? अच्छा. काय दिसतं स्वप्नात? अरे खूप मस्त. मी ना अशी छान बागेत बसले आहे एका बाकावर आणि असे छान रंगबिरंगी फुलपाखरे येतात कुठून तरी माझ्या भोवती फिरत राहतात आणि त्यातलं एक छोटंसं फुलपाखरू माझ्या पोटावर येऊन बसतं अरे. इतकं गोड वाटतं ना ते. मी हसते आणि तुला हाक मारत राहते, पण तू येईस तोवर ते उडून जातात. हो मस्तच की. हो हो. स्वप्नात फुलपाखरू दिसलेलं चांगलं असतं. तिच्यासाठी दूध घेऊन येणाऱ्या अजयच्या आईने तिचे बोलणे ऐकून प्रतिक्रिया दिली. यावर सगळेच खुश झाले. दिवस छान जात होते. एके दुपारी अजय काम करत होता आणि टेलिफोन वाजला. हॅलो, ब्रँच मॅनेजर अजय शिंदे बोलतोय. अरे अजय, मी आई बोलते. बाळा लवकर निघ जरा. कविताला कळा सुरू झाल्यात. तिला कदम हॉस्पिटलमध्ये आणले आहे. कविताची काकू आणि आपले तात्या वगैरे मंडळी आहेत, पण तू सुद्धा ये बरं. आईचा आवाज आणि कदम हॉस्पिटलचे नाव ऐकताच अजयचे हातपाय थंड पडले. सगळं पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभं राहिलं. तो थरथरत उठला आणि जेमतेम समोरची चावी उचलून धडपडतच बाहेर पडला. सगळेजण त्याची लगबग बघून हैराण झाले. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि घाम दोन्ही भरपूर जमा झालेले. त्याने गाडी सुरू करताच बँकेतला कुलकर्णी तिथे आला. सर, इतक्या घाईत बाहेर पडलात? सर्व ठीक आहे ना? तुम्ही इथे लक्ष द्या, मी आलोच. इतकं म्हणून त्याने गाडी सुसाट पळवली आणि थेट हॉस्पिटलजवळ नेऊन थांबवली. धावतच आत गेला तर समोर तात्या बसलेले, तसेच काळजीने पाय हलवत. बाजूला कविताची काकू, त्याची आई आणि त्याच्या शेजारी शमाची आई दिसली आणि त्याने एक आवंडा गिळाला. त्याचे हातपाय आता लटपट करायला लागलेले. तात्यांनी ते हेरलं. ते उठून आले आणि त्याला धीर देत आपल्या शेजारी बाकावर बसवलं. काही वेळ असा धीर गंभीर शांततेत गेल्यावर डॉक्टर कदम बाहेर आल्या. सगळ्यांकडे एक निर्विकार नजर फिरवून त्या म्हणाल्या, अभिनंदन, मुलगी झाली आहे, मिठाई आणा. आणि असं म्हणत त्या हसू लागल्या. ते सगळं ऐकताच उभा राहिलेला अजय पटकन खाली बसला आणि आजवर दाबून ठेवलेले सगळे अश्रू अगदी मुक्तपणे वाहू लागले. ओंजळीत आपला चेहरा लपवतो एखाद्या लहान मुलासारखा रडला. तात्याने आपले अश्रू आवरत बाजूला बसून त्याला धीर दिला आणि डोळ्यांनीच बाकीच्यांना आत जाऊन कविताला भेटायला सांगितलं. तात्यांना मिठी मारून अजय खूप रडला. काही वेळ तात्यांनी सुद्धा त्याला रडू दिलं, मोकळं होऊ दिलं. मग शांत झाल्यावर त्याला घेऊन आत गेले. आत जाऊन पाहतात तर एका गोंडस मुलीला शमाच्या आईने हातात घेतलं होतं आणि रडवेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत तिचं कोड कौतुक करत होती. कविताची काकू आणि अजयची आई कविताचे लाड करत होत्या. बोटं मोडून तिची दृष्ट काढत होत्या. अजय जाताच शमाच्या आईने बाळाला त्याच्याकडे दिलं. त्याने आलवार हाताने तिला भीत भीत आपल्याकडे घेतलं. अत्यंत गोड गुलाबी कांती पाहून अजयला भरून आलं. त्याने तिचा मुका घेतला आणि समोर धरून तिला पाहू लागला. तेव्हा त्याचं लक्ष एका गोष्टीने वेधलं. बाळाच्या हानवटीवर तीळ होता, अगदी तसा जसा शमाच्या होता. त्याने चमकून शमाच्या आईकडे पाहिलं. तिने रडवेल्या डोळ्यांनीच मान हलवली. तात्यांकडे पाहिलं अजयने, तेव्हा तात्या लहान होऊन रडत होते.
त्याने बाळाला त्यांच्या हातात दिलं आणि तो कविताजवळ गेला, तिला प्रेमाने जवळ घेतली आणि तिच्या कपाळाचे एक चुंबन घेतले. सर्वांसमक्ष असं केल्याने कविता खूप लाजली. कविताच्या काकूने हसत विचारलं, काय मग नवे नवे आई बाबा, बाळाचं नाव काय ठेवायचं, काही ठरवलंय का? शमा, अजय आणि कविता एका सुरात बोलले आणि एकमेकांकडे चमकून पाहिलं. त्या दोघांच्या डोळ्यात आता अश्रू तरळले होते. तिकडे तात्या आणि शमाच्या आईलाही अश्रू अनावर झाले. अजय कविताला जवळ घेत म्हणाला, ते फुलपाखरू नव्हतं तुझ्या स्वप्नात, ती आपली ही फुलराणी होती. तिने मलाही सांगितलं होतं, पण मला ते आता लक्षात येतंय. कविता त्याच्याकडे बघत हळूच त्याला बिलगली. तात्याने त्याच्याकडे बाळाला आणून दिलं. कविताने तिला हातावर घेतलं, छातीशी कवटाळून घेतलं. अजय त्या दोघींना मिठीत मारत म्हणाला, माझी फुलराणी. तर आजची आपली कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.